2024 मध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाच्या नावापुढे आईचे नाव लावले जाणार ही घोषणा झाली. मुलींना लग्नानंतर माहेरचे नाव लावायचे झाल्यास पतीचे नाव हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल असा कायदा केला. सावित्रीबाईंचा फोटो आपल्याला फक्त शासकीय कार्यालयातील भिंतीवर दिसतो किंवा अनेक शाळांमधून सुद्धा न पाहिलेल्या सरस्वतीचं आजही पूजन होतं. जय भारत. मी ॲडव्होकेट शैलजा मोळक ज्ञानशैली या आपल्या प्रबोधन सदरामध्ये पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करते. नुकताच आपण जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा केला. 10 मार्चला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा स्मृतिदिन असल्यामुळं जिजाऊ आणि सावित्रीच्या विचारांचा, स्त्रीवादाचा जागर हा होत असतो. अनेक सेवाभावी संस्था महिलांना सन्मानित करतात, पुरस्कार देतात. अगदी पुरस्काराची नावं सुद्धा राजमाता जिजाऊ सावित्री पुरस्कार, कर्तृत्ववान महिला, आदर्श माता पुरस्कार अशा पद्धतीचे हे कार्यक्रम होतात. पण यावर्षीचा महिला दिन जरा वेगळा होता असं मला म्हणावंसं वाटतं. तसं पाहता पूर्ण मार्च महिनाभर हे उपक्रम कार्यक्रम सुरू असतात. पण आता नुकतंच निवडणुकीचे बिगुल वाजले, आचारसंहिता लागू झाली आहे. परंतु त्याआधी यावर्षी अनेक पक्षाच्या लोकांनी सुद्धा महिला दिनाचा अजेंडा राबवलेला दिसतोय. आपापल्या पक्षाने महिलांसाठी काय केलं, काय करणार आहेत, कुठली महिला धोरणं आली, कुठली अंमलबजावणी झाली, हे सगळं सांगण्याची जशी काही स्पर्धा सगळीकडे सुरू होती. आपल्या पंतप्रधान मोदीजींनी स्त्री शक्तीचा अजेंडा राबवण्यास सुरुवात केली आहे. तसं पाहिलं तर जानेवारी ते एप्रिल महिना जर बघितला तर पूर्ण 4ही महिने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, जिजाऊ यांचे जयंती, शिवाजी महाराजांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, सावित्रीबाई फुलेंचा स्मृतिदिन असे विविध महामानवांच्या म्हणजे जयंती आणि स्मृतिदिनाचा हा महिना, त्यामुळं विविध कार्यक्रम उपक्रमांची रेलचेल सुरू असते आणि विचारांचा जागरही होत असतो. अगदी या वर्षीचा जर 26 जानेवारीचा आपण प्रजासत्ताक दिन जर पाहिला असेल तर तो नारी शक्तीने साजरा केलेला आहे असं आपल्याला दिसतं. भारत सरकारने यावर्षी महिला सक्षमीकरणावर भर देत यावर्षीची परेड ही महिलांना समर्पित केली होती. नारी शक्ती आणि विकसित भारतचा नारा दिला गेला. संचलनाला म्हणजे जी परेड होती तर त्या संचलनाला 100 महिलांनी विविध वाद्य वाजवत पथसंचलनाचे नेतृत्व केले. भारतीय हवाई दलाच्या फ्लायपास्ट यामध्ये सुद्धा 15 महिला वैमानिकांचा सहभाग होता. सशस्त्र पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी विविध साहसी कलाकृती केल्या. 265 महिला पोलिसांनी मोटरसायकलवर उभं राहून चित्तथरारक कवायती सादर केलेल्या आपण पाहिलं. यावर्षी प्रथमच लष्कर, नौदल, हवाई दल या 3ही विभागांचे नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनी केले आहे आणि याचं प्रचंड कौतुक पण झालेलं आहे. त्याच नंतर लगेच नव्या महिला धोरणाची चर्चा सुरू झाली. नवीन एक महिला दिनाच्या दिवशीच जन्माला येणाऱ्या म्हणजे 2024 मध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाच्या नावापुढे आईचे नाव लावले जाणार ही घोषणा झाली आणि त्याचा आनंद आपण व्यक्त करतोय. तोवरच मुलींना लग्नानंतर माहेरचे नाव लावायचे झाल्यास पतीचे नाव हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल असा कायदा केला. याचा निषेधही आम्ही केला. तसं पाहायला गेलं तर मला उल्लेख करावा लागेल की मराठा सेवा संघाने गेल्या 30-32 वर्षापासूनच आईचं नाव लावावं असा एक विचार मांडला आणि म्हणजे अगदी माझ्या मुलांची सुद्धा म्हणजे आईचं नाव लावून त्यांची नावं ते घेतात
आणि अशा अनेकांनी, आज जर तुम्ही सोशल मीडियावर बघितलं तर अनेक पुरुष आपल्या आईचं नाव लावताना आपल्याला दिसतात. आणि हे तर आधीपासूनच सुरू केलंय, परंतु त्याची अंमलबजावणी आत्ता 2024 मध्ये सुरुवात झालेली आहे. आज जर आपण बघितलं तर एकीकडं सगळ्या महिला विविध क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतायत आणि अगदी आभाळ तुझंच आहे असं पण अनेक जण म्हणतायत, किंवा स्काय इज द लिमिट अशी एक परिस्थिती आपल्याकडे दिसते. सर्व क्षेत्रात महिला उंच भरारी घेत आहेत. अनेक संधी पण त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. अगदी आपल्या अंगी असलेल्या क्षमता, हस्तकौशल्य आणि टॅलेंटच्या जोरावर अगदी खाद्यपदार्थ बनवण्यापासून ते अनेक उद्योग व्यवसायात, अगदी वाहन निर्मिती असेल, IT कंपन्या असतील, अशा अनेक कंपन्यांमध्ये हजारो महिला सक्षमपणे कार्यरत आहेत. या आपल्या सक्षमीकरणाची, शिक्षणाची गंगोत्री असलेल्या सावित्रीबाईंना मात्र आजच्या अनेक महिला, शिक्षित महिला सोयीस्करपणे विसरताना आपल्याला दिसतात आणि त्यांचे नाव न घेताना पुढे जाताना दिसतात. आणि याचा अनुभव नुकताच काही ठिकाणी मी महिला दिनाच्या निमित्ताने घेतला. विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांनी, राजकीय पदावर विराजमान होणाऱ्या महिला नेत्यांनी सुद्धा प्रत्येक क्षणाला सावित्रीबाईंचं नाव घेतलं पाहिजे, स्मरण करावं, इतकं त्यांचं काम मोठं आहे. पण म्हणजे आज जर आपण बघितलं तर अगदी काही मोजकी घरं सोडली तर सावित्रीबाईंचा फोटो आपल्याला फक्त शासकीय कार्यालयातील भिंतीवर दिसतो, किंवा अनेक शाळांमधून सुद्धा न पाहिलेल्या सरस्वतीचं आजही पूजन होतं, शारदा स्तवन म्हटलं जातं, पण सावित्रीबाईंचं नमन हे कोणाला माहीत नसतं. तेव्हा ही जबाबदारी मला वाटतं आपण जे चळवळीत काम करतो ती आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. अनेकांना स्त्री चळवळीच्या नेत्या वसुधा सरदार यांनी लिहिलेलं सावित्रीचं नमन माहीत नाही, आणि ते जनमानसात शाळा कॉलेजमधून ते आपण पोहोचवलं पाहिजे, आणि याची सुरुवात मी माझ्या पद्धतीने सुरू केलेलं आहे. तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की सावित्रीबाईंचे कार्यकर्तृत्व, विचार आणि ती आपली शिक्षणाची गंगोत्री आहे, तर हे आपण विसरता कामा नये. आणि त्यांच्या जयंती स्मृती दिनालाच अनेक महिला इव्हेंट करताना दिसतात. अगदी जर आपण अगदी महात्मा फुले वाड्यावर सुद्धा पाहिलं तर आडवी चिरी लावून काठापदराची साडी नेसून फोटो सेशन करणं असेल, किंवा महिला दिनालाही असंच बरंच काही घडतं. परंतु किती जणी, किंवा आपली अनेक कुटुंब किती जणांच्या घरात त्यांचा फोटो आपल्या घरात लावतात, किंवा त्यांचं कार्य आपण समजून पुढच्या पिढीला कळावं म्हणून प्रयत्न करतात, हा प्रश्न या निमित्तानं मला उपस्थित करावा असं वाटतो. आणि याचं उत्तर जर शोधायचं म्हटलं तर हे अजिबात समाधानकारक नाही. म्हणजे मला अगदी जातीबद्दल बोलायचं नाही, परंतु तरीही म्हणजे आपण नेहमी बोलतो की अनेक संत महापुरुष जातीमध्ये अडकवलेत, परंतु त्या जातीच्या लोकांना सुद्धा त्याचा अभिमान किंवा अस्मिता दिसत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. नुकतंच मी एका ठिकाणी एका कार्यक्रमात जेव्हा गेले होते तर तेव्हा तिथं सावित्रीबाई फुलेंचा स्मृतिदिन होता, आणि मला खूप वेदना होत होती, कारण त्या दिवशी स्मृतिदिन असताना सुद्धा म्हणजे आयोजकांपैकी एक जण फक्त त्यांना अभिवादन केलं, पण त्याच्यानंतर त्या विचारपीठावर कमीत कमी 10 ते 15 महिला होत्या, आणि त्यापैकी 4 ते 5 महिला बोलल्या. आणि त्या बोलल्या असताना सुद्धा सावित्रीबाईंचं नाव किंवा त्यांना अभिवादन किंवा त्यांचा विचार असं काहीही कोणीही व्यक्त केलं नाही. आणि एका पक्षाच्या प्रवक्त्या होत्या, आणि त्या बोलताना मात्र म्हणजे आपण महिला किती श्रेष्ठ, किंवा आपण महिला किती अगदी रणचंडिका, काय रणरागिणी, दुर्गा, गौरी किंवा लक्ष्मी, सरस्वती कशा आहोत, आणि असा सगळ्या देव्यांचा इतिहास त्या बाईंनी सांगितला. आणि त्याच वेळी मला असं वाटलं की म्हणजे ह्यांचा इतिहास ना कोणी पाहिलाय ना कोणी अनुभवलाय, परंतु ह्यांचाच इतिहास आज किती वर्ष आपण पुन्हा पुन्हा सांगणार आहे. आणि आमच्या खऱ्या ज्या लक्ष्मी सरस्वती ज्या आहेत म्हणतो आपण, रणरागिणी म्हणतो, जिजाऊ, सावित्री, महाराणी ताराणी असेल, यांची नावं आमच्या ह्याच महिला कधी घेणार.
म्हणजे याचं मला एक खेद वाटला. आणि नंतर मी तसं तिथं आयोजकांना व्यक्तही केलं की माझा निरोप त्या बाईंपर्यंत पोचवा, कारण आपण हे केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं जिजाऊ सावित्रीचा वारसा आणि वसा म्हणजे आपण हा सांगत राहिलं पाहिजे. आणि हे महिलांपर्यंतच पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे. आणखीन एका ठिकाणी म्हणजे एका पुरस्काराचं नाव होतं राजमाता जिजाऊ, परंतु त्या ठिकाणी सुद्धा जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन नव्हतं, तिथं वेगळ्याच फोटोचं पूजन केलं गेलं. आणि जे काही प्रास्ताविक केलं किंवा सूत्रसंचालन केलं त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार आपण देत आहोत किंवा देताना आनंद होत आहे वगैरे अशा नावाचा उल्लेखही झालेला नाही. याचा अर्थ अनेक जण फक्त नावाचा म्हणजे जिजाऊ असतील, शिवाजी महाराज असतील, अशा नावांचा केवळ वापर करत आहेत. त्यांचे गुणगौरव कर्तृत्व मात्र सांगितले जात नाही. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. वास्तविक जर बघितलं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील वय मी सावित्रीबाई या सादरकर्त्या सुषमा देशपांडे लिखित दिग्दर्शित एकपात्री नाटकाला आज जवळपास 35 वर्ष झालेली आहेत. आणि मराठी आणि हिंदी या भाषांमधून या नाटकाचं सादरीकरण होत होतं आणि आता ते इंग्रजीमध्ये सुद्धा होत आहे. म्हणजे जवळपास म्हणजे मला आठवतंय हे नाटक मी पण पाहिलेलं आहे. आणि मुंबईमध्ये हे पहिल्यांदा सुरू झालं आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर या नाटकाचे सुमारे 2,500च्या वर प्रयोग झाले. आणि हे नाटक हे एकपात्री प्रयोग आहे. हा जर बघितला तर लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर आहे. म्हणजे सुषमा देशपांड्यांच्या नंतर सुद्धा म्हणजे अनेक आज महाराष्ट्रामध्ये अनेक महिला मुली वय मी सावित्रीबाई फुले बोलते किंवा मी सावित्रीबाई फुले बोलते या नावाने एक पात्री सादर करतायत. आणि सावित्रीबाई गावागावात शाळा कॉलेजवर दूरवर पोचल्या आहेत. एकीकडं आपल्याला असं दिसतंय की सावित्रीबाई फुलेंचं हे एक पात्री खूप महाराष्ट्रभर पोचलंय आणि ते बघितलं जातंय आणि ते आवडतंय लोकांना. मग प्रश्न असा पडतो की मग त्या मात्र मनामनात कृतीत आपल्या का पोचत नाहीयेत? आजही अनेक महिला त्यांच्या कार्यकर्तृत्वापासून अनभिज्ञ का, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. आणि त्यावेळेला असं वाटतं की आजही स्त्री शिक्षणाची ही गंगोत्री जी आहे ही सावित्रीबाई फुले तर आपल्या मेंदूत का जात नाहीये? तर याचं कारण जर शोधायचं आपण म्हटलं तर आज जे काही परिस्थिती आहे समाजामध्ये गेले अनेक वर्ष आहे म्हणजे तर ते धार्मिक रेटा, धर्माचे राजकारण, वर्णवर्चस्व, देवदेवतांचा आवडंबर, रूढी परंपरा, कर्मकांड आणि हे सारं नाकारणारं हे फुले दाम्पत्य आहे. आणि पुरोगामी विचार जोपासणारं जगणारे फुले नाकारण्याची प्रक्रिया आजही समाजामधून होत आहे, अनेक कुटुंबामधून होत आहे. तर हेच कारण मला तरी दिसतंय. आणि सावित्रीबाई फुलेंचं कर्तृत्व आजही महिला भगिनी यामुळेच विसरत आहेत. संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे आपला हा समाज जो आहे ना तो दांभिक आहे. सत्य स्वीकारण्याची ताकद आपल्यामध्ये दिवसेंदिवस कमी होत आहे. स्त्रीवाद, स्त्री समानतेच्या गप्पा, स्त्रीने घेतलेली सर्व क्षेत्रातील भरारी, तिचे कर्तृत्व, मातृत्वाचा गुणगौरव गात असताना तिला नसलेले स्वातंत्र्य, तिच्या अस्तित्वातला पुसटसा पडदा, तिला नसलेले निर्णय स्वातंत्र्य, तिचे दुय्यमत्व, तिच्यासाठी केले जाणारे सगळे जे काही इव्हेंट्स आहेत, अशा अनेक गोष्टी आज चिंताजनक वाटतात. या विषयावर कितीही बोललं तरी कमीच पडेल इतकी आजही कितीही महिला धोरणं जाहीर झाली तरी त्याची सामाजिक पातळीवर होणारी अंमलबजावणी मात्र होताना पुरुष सत्तेचे अडथळे तिला पार करावे लागतात. म्हणूनच आमचा एक समतेच्या वाटेवरील कवी विक्रम मालन आप्पासाहेब शिंदे असं म्हणतो, आता स्त्रीवादाच्या जाहीर गप्पा चालू होतील. तुला माहित आहे का साऊ? केवळ आणि केवळ तुझ्या जयंती पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. मोबाईलच्या स्टेटसवर दाखवू आम्ही किती तुझ्या विचारांचे आम्ही पायीक आहोत ते. फक्त स्टेटसवर आणि त्याच दिवसापुरतं बरं का. आणि ते पण इतरांचे स्टेटस पाहिलं की ईर्ष्या होते म्हणून, कारण आम्हालाही दाखवायचं असतं ना की आम्ही किती मोठे समाजसेवक आहोत ते. बाकी काही नाही ग. जागोजागी होणाऱ्या तुझ्या जयंती पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमातून आम्ही मग समता समानतेच्या बोंबा मारू छाती ठोक ठोकून.
पण केवळ त्याच दिवसापुरतं बरं का. खरे समता समानतावादी आम्ही अजून झालोच नाही बघ. स्त्रीचे स्वातंत्र्य आम्ही स्वीकारले, पण ते शेजारच्या घरात. आमच्या घरात अजूनही स्त्री आहे 4 भिंतीत. आमच्या घराण्याचे नाक असते ना ती, म्हणून तिच्या चालण्या बोलण्यावर संशय, अगणित बंधनं, धाक आणि पारतंत्र्य देखील. आमचा पुरुष तुलाच घायाळ करतो दैहिक भुकेच्या वासनेने. फसवणूक, बलात्कार, बळजोरी, छळ, कपट, हिंसा आणि बरंच काही. पण चालतं आम्हाला, कारण तो पुरुष आहे. आणि स्वातंत्र्य हा फक्त पुरुषाचा जन्मसिद्ध हक्क आहे. इतकं प्रखर संकुचित जगतो आम्ही. इथे तुमच्या नावानं चळवळी देखील झाल्या, पण त्यांनाही तुमचा मार्ग किती समजला हे मात्र अनुत्तरित. इथली चळवळ ही समाजाभिमुख झाली, पण घराभिमुख नाही बरं का. स्त्रीवाद तर संपलाय कधीचाच, सगळं काही आभासीच. उसण्या मोठेपणाची दुनिया झाली आहे, सत्यावर अन्याय होत आहे. हा समाज मेलाय कायमचा आणि माणूस नावाचा प्राणी बेभान झालाय. जाती, धर्म, वर्ण, पंथ, भेदभाव आरक्षणाच्या समीकरणात. साऊ, आम्हाला आज खरंच तुमची गरज आहे. तुम्ही पाझरावे आमच्या विचारामधून, आमच्या कृतीतून आणि आमच्या मानवतेच्या सच्चेपणातून. किती सत्य ह्यांनी सांगितलंय सगळं विक्रम शिंदे यांनी, की आजही स्त्रीची अवस्था कशी आहे. म्हणजे एकीकडे आपण बघतो की आपल्या अंगी असलेल्या अनेक क्षमता, हस्तकौशल्य आणि टॅलेंटच्या जोरावर स्त्री सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे. पण दुसरीकडं तिला नाडण्याची प्रक्रिया किंवा पुरुष प्रधानता, पुरुष सत्ता, कुटुंब पद्धती हे आजही संपत नाहीये. आणि पुन्हा एकदा म्हणजे धार्मिक रेटा आणि धार्मिक परंपरा, रूढी परंपरा ह्याच्यामध्ये गुंतवण्याचं काम, मनुस्मृती लादण्याचं काम आजही समाजामध्ये होत आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्या महिलांनी नीट विचार करून, म्हणजे आपला वापर केला जाणार नाहीये अशा पद्धतीने आपण विचार करून, आपल्या धडावर आपलंच डोकं ठेवून आपण पुढे जाण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. जय भारत.